रेस्टॉरंटसारखी काजू करी पाहिजे असेल तर कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये लांबट चिरलेला टोमॅटो आणि लांबट चिरलेला कांदा परतून घ्यायचा. ते खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये 1 इंच अद्रक आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकून पुन्हा परतून घ्यायचं आणि मग त्यातच 7 ते 8 काजू टाकून व्यवस्थित परतून घेऊन मग ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे. छान अशी ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची. आणि मग नंतर त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तूप घालून आपल्याला काजू रोस्ट करून घ्यायचे. ह्याला छान असं खमंग रोस्ट करून घेतल्यानंतर हे देखील बाजूला काढून घ्यायचे. अशा प्रकारे मग नंतर पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तुमच्याकडे बटर असेल तर थोडंसं बटर देखील टाकू शकता आणि मग त्यातच जिरा आणि संपूर्ण हे खडे मसाले टाकून घ्यायचे. मग बारीक चिरलेला कांदा आणि मग नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून आपल्याला ह्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित. मग नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, तुमच्याकडे काजू करी मसाला असेल तर तो देखील टाकू शकता, पण मी इथे काहीच न टाकता आपली बनवलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घेते आणि ह्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी ह्याला तेल सुटेपर्यंत आपण वाफून घ्यायचे अशा प्रकारे आणि वरतून 1 चमचा मीठ टाकायचे आणि पुन्हा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही ह्याला झाकण लावून देखील वाफवून घेऊ शकता आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून घ्यायचे. काजूच्या पेस्टने ह्याला घट्टपणा येतो आणि आपली ही ग्रेव्ही जी आहे ती एकदम घट्ट बनते आणि वरतून आपले संपूर्ण काजू त्यामध्ये टाकून घ्यायचे. मग तयार आहे आपली रेस्टॉरंटसारखी काजू करी घरच्या घरी आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकायची. तुमच्याकडे असेल तर टाका, अन्यथा तुम्ही नाही टाकलात तरी देखील चांगली होते. आणि मग परत ह्याला हलवून घ्यायचे आणि झाकण लावून ठेवून द्यायचे. तयार आहे आपली गरमागरम काजू करी घरच्या घरी. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. बाय बाय.